मित्रांनो, आज गायच्या विषयी बोलायचं आहे आपल्याला. तर ही गायछाप आहे तर काही लोकांना तुम्हाला सांगतो, ही गायछाप लोकांकडून खायची सवय असते. हे जे गायछाप लवर असते हे फक्त आपल्या सोबत चुन्याची पुडी ठेवते दादा हो. आणि तुम्हाला सांगतो, एक एक इडा गोळा करीत 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 हे संध्याकाळपर्यंत खाऊनची खाऊन एक पुडी भरून ठेवतात भाऊ सोबत. तुम्हाला सांगतो, या लोकांनी तंबाखूची फॅक्टरी टाकायचा विचार चालू केलाय आता. कारण यांचं म्हणणं आहे, असं रेल्वे स्टेशनला म्हणा, बस स्टेशनला म्हणा, असं गावात चौकात जाऊन तंबाखू गोळा करायचा धंदा चालू केला यांनी. हे मोठं रॅकेट आहे. हा बॉम्ब नाही तर अणु बॉम्ब आहे. पण जेव्हा लक्षात येईल ना तेव्हा आपल्या वेळ निघून गेलेलं रे. त्याच्यामुळे त्याच्यासोबत चुन्याची पुडी आहे, त्याला कधीच गायछाप द्यायची नाही. कारण ह्या टोळीच्या प्रमुखांनी सांगितलेलं आहे, गायछाप सोबत ठेवायची नाही, नुसती पुडी ठेवायची. संगमनेरहून निघालेली ही टोळी, तिथून माल पाठवायचा आणि हा गोळा करून परत तिकडे घेऊन जायचा. सिरियस घ्या बाबा हो, हसण्यावरी घेऊ नका, नाही तर रिकाम गायछाप बंदी होऊन जाईल. एका एका पाल्यासाठी तर आपण पाणी अडवा पाणी जिरवा भाऊ. बस झालं एवढंच. व्हिडिओ आवडला असेल 100% लाईक आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. बग बग अग सखे कस गुबू गुबू वाजतय. बग बग अग सखे कस